घर अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असताना दोन सख्ख्या भावांवर काळानं घाला घातला. सुपे चौफुला मार्गावर झालेल्या भीषण अपघातात या दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जाते. ही थरारक घटना रविवारी दुपारी सुपे परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकात घडली. सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे वय वर्ष 19 आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे वय वर्ष 18 अशी अपघातात जीव गमावलेल्या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. हे दोघेही सुपे येथील शेंडगे वस्तीचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी सोमनाथ आणि शुभम हे दोघे दुचाकीवरून जात होते. अहिल्याबाई होळकर चौकातून वळत घेत असताना अचानक त्यांची दुचाकी घसरली. दुर्दैवानं त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव ट्रक खाली त्यांची दुचाकी आली. हा अपघात इतका भीषण होता की 19 वर्षांचा सोमनाथ ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा लहान भाऊ 18 वर्षांचा शुभम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक अभिषेक बाबू चव्हाण वय वर्ष 22 राहणार वारणा नगर जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घर अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असताना दोन्ही तरुण मुलांचा असा अचानक मृत्यू झाल्यानं ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दोन तरुण भावांच्या जाण्यानं सुपे परिसरात शोककळा पसरली आहे.